अपने कार्यों से प्रभाग की जनता के दिलों पर राज करने वाले एनसीपी के पूर्व नगर सेवक, पूर्व आरोग्य समिति सभापति संदीप सुतार का जन्मदिन इस बार भी सामाजिक दायित्वों का निर्वाह कर मनाया गया, जहां उनके जन्मदिन पर पूर्व नगर सेविका सलूजा सुतार के नेतृत्व में दारावे सीवुड्स महिला मंडल, सीवुड्स दारावे मित्र मंडल और सीवुड्स दारावे ज्येष्ठ नागरिक संस्था द्वारा संयुक्त रूप से ज्येष्ठ नागरिक सत्कार समारोह और महिलाओं के लिए नेहरू स्थित आश्रय हॉल में भव्य हल्दी कुमकुम समारोह का जोरदार आयोजन किया गया। एनसीपी राष्ट्रीय सचिव नसीम सिद्दीकी और रुता अवार्ड मुख्य रूप से उपस्थित थे। साथ ही मौजूद थे विठल मोरे, जीएस पाटिल, पूर्व नगर सेवक काशीनाथ पवार, मीरा पाटिल, राजू शिंदे और तमाम पदाधिकारी। मौका जन्मदिन का था, इसलिए यहाँ केक भी काटा गया। तो ज्येष्ठ नागरिकों का और महिलाओं का विशेष सत्कार भी मान्यवरों के हाथों किया गया, जहां शुभकामनाएं देने महिलाओं और नागरिकों की भारी भीड़ देखने मिली। जश्न जन्मदिन का था, इसलिए यहां प्रभाग के नागरिकों के लिए भव्य आरोग्य शिविर का भी आयोजन किया गया, जहां नेत्र चिकित्सा शिविर, आरोग्य शिविर, ईसीजी और रक्तदान शिविर का विशेष आयोजन किया गया, जिसका लाभ बड़े पैमाने पर नागरिकों ने उठाया। मान्यवरों ने संदीप सुतार और सलूजा सुतार के कार्यों को सराहते हुए संदीप सुतार को जन्मदिन की शुभकामनाएं दी। आज संदीप सुतार और सलूजा सुतार ने हल्दी कुमकुम और ज्येष्ठ नागरिकों का सत्कार का कार्यक्रम यहाँ किया था। बहुत सुंदर कार्यक्रम था, बहुत अच्छे भाषण हुए और सबसे विशिष्ट बात यह है कि हमारे देश की संस्कृति रही है कि हमारे देश में हमने अपने पूर्वजों को हमेशा सम्मान देने का काम किया है, माता पिता को सम्मान देने का काम किया है। लेकिन वेस्टर्न कल्चर के चलते आज जो पाश्चात्य संस्कृति आई है, उसके चलते इन सब चीज़ों पे थोड़ा सा लोगों का ध्यान कम हुआ है। आज जो माता पिता हमको छोटे से बड़ा करते हैं, जिनकी उंगली पकड़ के हम तरक्की करते हैं और जब बड़े हो जाते हैं तो हम उनको ही भूल जाते हैं, हम अपने परिवार में व्यस्त हो जाते हैं, मस्त हो जाते हैं। लेकिन जिन्होंने हमको बनाया, जिन्होंने हमको बड़ा किया, जिनके आशीर्वाद से हम बड़े हुए, हम उनको कहीं न कहीं ले जाके फिर वो वृद्धा आश्रम में डाल देते हैं। ये संस्कृति देश की समाप्त होना चाहिए। अगर हम अपने पूर्वजों का सम्मान नहीं करेंगे तो कल आने वाली जो नस्ल है वो हमारा सम्मान नहीं करेगी। इसलिए हम मंदिरों में जाएं, मस्जिदों में जाएं, दरगाहों में जाएं, लेकिन सबसे बड़ा अगर कहते हैं कि जन्नत कहीं है, स्वर्ग कहीं है, तो वो माँ के कदमों के नीचे होती है। एक माँ जो हमको जन्म देती है, उसके एहसान को सारे जीवन नहीं भुलाया जा सकता है। तो हमें अपनी माँ और देश की तमाम माँओं की इज्जत करनी चाहिए। देश में जो भी वृद्ध हैं उनकी इज्जत करनी चाहिए और भारत की संस्कृति को मजबूत करना चाहिए। संदीप सुतार ने ये कार्यक्रम रख के उनका सत्कार किया। देश के करोड़ों माँओं का और करोड़ों जो है पिता जो हैं, जो वृद्धाश्रम में हैं, ये उनका सम्मान है। इसके लिए संदीप को और सलूजा को मैं धन्यवाद देता हूँ। त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त इथे ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार केला आणि काही अचीवर्स असे होते की ज्यांनी खडतर परिस्थितीमधून आज एक चांगलं करिअर उभं केलं आहे, त्यांचाही सत्कार केला आणि त्यांच्या आईवडिलांचाही सत्कार केला। कारण मला वाटतं जरी त्या आया जास्त शिकलेल्या नसल्या तरीसुद्धा त्यांनी स्वतःच्या मुलांना मुलींना एवढं एनकरेज केलं एक चांगलं करिअर उभं करण्यामध्ये आणि खूप चांगला हा सोहळा होता। त्या मला इथे बोलवलं, मी कृतज्ञ आहे त्यांची। आय एम शुअर की संदीप आणि सलूजा सुतार हे दाम्पत्य ह्याच्या पुढेही असंच समाजाचं ऋण फेडत राहते। वहीं नवी मुंबई एनसीपी महिला जिलाध्यक्षा सलूजा सुतार ने भी इस दौरान अपनी भावनाएं व्यक्त करते हुए संदीप सुतार को जन्मदिन की शुभकामनाएं दी। संदीप सुतार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त येथे सकाळी आरोग्य शिबिर, नेत्रचिकित्सा शिबिर आणि ब्लड रक्त तपासणी शिबिर ठेवलं होतं। तसेच संध्याकाळी आम्ही आज हळदी कुंकू आणि ज्येष्ठ नागरिक सत्कार तसेच स्त्री शक्ती सन्मान पुरस्कार ठेवलेला, ज्या मातांनी आपल्या मुलांना मोठ्या हिमतीने शिकवलेलं आहे, मोठ्या पदावर उच्च पदावर नेऊन ठेवलं आहे। अशा उच्च पदावर मुली ज्या काम करत आहेत, मुलं ज्या काम करत आहेत, त्या अशा मातांचा सन्मान आम्ही आज केला। तसेच पैठणी सोडत या निमित्ताने आम्ही ठेवली होती।
तर अशा विविध कार्यक्रमांच्या रेलचेलीमध्ये हा वाढदिवसाचा कार्यक्रम आज आम्ही संपन्न केला आणि ह्यावेळी आमचे राष्ट्रीय प्रवक्ता नसीमबाई सिद्दीकी साहेब होते, आमच्या ऋताताई आव्हाड होत्या, सुलतान मालदार साहेब, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष विठ्ठल मोरे साहेब, घोसाळकर साहेब, तसेच आमचे नवी मुंबईचे कार्याध्यक्ष GS पाटील साहेब आणि विविध मान्यवर ह्यावेळी उपस्थित होते. अनेक मान्यवरांनी येऊन शुभेच्छा साहेबांना दिलेल्या आहेत आणि विविध कार्यक्रमांमध्ये हा आजचा वाढदिवसाचा कार्यक्रम सर्व महिला भगिनी, आमचे ज्येष्ठ असतील ह्यांच्या सह हा संपन्न केलेला आहे. मी नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, तसेच धारावी सिऊड महिला मंडळ, सिऊड धारावी मित्रमंडळ, सिऊड धारावी ज्येष्ठ नागरिक संस्था यांच्या सर्वांच्या वतीने मी संदीप सुतार साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देते. वहीं संदीप सुतार ने अपने जन्मदिन पर लोगों द्वारा मिले प्रेम के लिए उनका आभार माना. आपण बघत असाल गेल्या 25-30 वर्ष हे वाढदिवस फक्त निमित्त असतं. मी माझ्या हे म्हणजे पूर्व भागातील सर्व ज्येष्ठ असतील, आमचे क्रिकेटर असतील, खेळाडू असतील, आमच्या महिला भगिनी असतील किंवा विद्यार्थी असतील, त्यांचं नेहमीच ज्यांनी सुंदर असं कार्य केलेलं आहे त्या विभागातनं तेव्हा आम्ही त्यांचा सत्कार करत असतो. नेहमीच आम्ही ज्येष्ठ नागरिक ज्यांना खरंच आमच्यासारख्या सर्वांना घेऊन जो आम्ही ज्येष्ठ सन्मान करतो तो त्यांना फार आवडीचा वाटतो. कारण का घरी तर प्रत्येकाच्या आईवडिलांना प्रत्येकजण सन्मान करत असतो, पण या 1000 जणांमध्ये आपण त्यांना बोलून सन्मानित करतो हे मला फार एकदम सुंदर वाटतं. आणि त्या निमित्ताने माझ्या वाढदिवसानिमित्ताने मला सर्वांचे आशीर्वाद लाभतात, हे मुख्य हेतू असतो. म्हणून या दिवशी 25 वर्ष झाली, या दिवशी आम्ही मग हळदी कुंकू समारंभ असतील, मग सकाळपासून चाललेले सगळे मेडिकलचे सगळे शिबिर असतील, मग त्याच्यामध्ये ब्लड कॅम्प असेल, चष्मा वाटप असेल, तुमचं ब्लड चेकिंग असेल, ECG असेल, म्हणजे असे दरवर्षी आम्ही असे प्रोग्राम सामाजिक हिताचे प्रोग्राम घेत असतो. आणि जे दरवर्षी आम्ही चष्मा ज्यांना आम्ही चेकअप करतो त्या जवळजवळ डेली म्हणजे दरवर्षी 300 ते 400 चष्मा मी माझ्यातर्फे त्यांना देण्याचा प्रयत्न करतो. आणि वाढदिवस हा मी कधी साजरा करत नाही. एक सामाजिक क्षेत्रात एक कर्तव्य म्हणजे मला आज 20 वर्ष माझ्या जनतेने नेहमीच प्रेमाने कॉर्पोरेशन असू दे किंवा आईवडिलांचे स्थान देऊन नेहमीच मला मोठं केलेलं आहे. आणि माझे आईवडील जसे मी त्यांना मानतो तसे माझ्या समाजातील ज्येष्ठ नागरिक आल्यावर मलाही फार त्याच्यात आनंद मिळतो. म्हणून हे निमित्त म्हणून आज वाढदिवस करतो. बाकी वाढदिवस जे कोणी साजरा दुसऱ्या पद्धतीने करतात ते मला आवडतही नाही. मला आपण बघितलं असेल सकाळी 9 वाजल्यापासून तर आज 9 वाजेपर्यंत सर्व क्षेत्रातील डॉक्टर असतील, वकील असतील, आमच्या महिला भगिनी असतील, आमच्या आजी असतील, आई बहिणीसारखे असतील, सर्वांचे आशीर्वाद मिळाले हेच माझ्या वाढदिवसासाठी आशीर्वाद आहे. इस जन्मदिन के अवसर पर सभी के मनोरंजन के लिए खास संगीत महफिल का भी आयोजन किया गया. ब्यूरो इनपुट EW नेटवर्क.